ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3. वाचा ऋण परिहार. ऋणशेष कसा शिल्लक राहतो भाग 3. ओव्या आहेत 29 आणि 30. वैखरी व मध्यमा वाचा भस्मशेषाच्या रूपात कशा उरतात ते सांगितल्यावर ज्ञानदेव पश्चंती व परा या 2 वाचा भस्मलेशाच्या स्वरूपात कशा उरतात ते सांगण्यासाठी आणखी 2 दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, ना वोहळा अंगी जैसे पाणी पाणीपणी नसे, तरी वोल्हासाचे निमिसे आथीची ते. वोल्हासाचे निमिषे म्हणजे ओलाव्याच्या मिशाने. ओढ्यातील पाणी वाहून गेल्यावर जरी त्यात पाणी नसले तरी तेथील माती ते ओलाव्याच्या रूपात असतेच. नातरी मध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी, परी असे पायातळी रिगोनिया. किंवा भर दुपारी आपली सावली वेगळी दिसत नाही, ती पायातळी दडलेलीच असते. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, नातरी ओहोळ जातसे आटोन, ठेवो निया खूण ओलांशाची. मध्यान्ही सावली दिसेना वेगळी, परी पायातळी दडे जैसे. ज्ञानदेवांनी कापूर व विभूतीच्या दृष्टांतानंतर पश्चंती व परावाचा भस्मलेशात कशा राहतात ते सांगण्यासाठी कोरडा पडलेला ओहोळ व मध्यान्हीची सावली हे 2 दृष्टांत दिले आहेत. कोरडा पडलेला ओहोळ. ओढ्यातील पाण्याचा प्रवाह उन्हाळ्यात आटून गेल्यावर त्या ठिकाणी पाणी दिसत नाही. विभूतीचे कण उडून गेले तरी पांडुरक्या रूपानं विभूती सूक्ष्म कणांनी तरी दिसते, पण पाणी आटून गेल्यामुळे तर अजिबातच दिसत नाही. परंतु जमिनीमध्ये ते ओलाव्याच्या रूपात असते. जरी वरवर दिसत नसले तरी थोडी माती खणताच त्या जमिनीतील ओलावा दृष्टीस पडतो. त्याप्रमाणे कारण देहाबरोबर पश्चंती वाणीने सहगमन केले तरी मागे ज्ञानाचा ओलावा राहतो. पुढची प्रतिमा आहे मध्यान्हीची सावली. सकाळी किंवा संध्याकाळी लांब सावल्या दिसतात, पण सूर्य डोक्यावर आला की ती लांब दिसणारी सावली कमी कमी होत अगदी पायातळी लपून जाते, दिसेनाशी होते. आता दिसत नसली तरी ती काही पूर्णपणे नाहीशी झालेली नसते. त्याप्रमाणे परावाणीने महाकारण देहाबरोबर सहगमन केले तरी ती पूर्णतया नाहीशी होत नाही. समाधी अवस्थेत जीव परमात्म्याशी एकरूप होतो, परंतु काही काळानंतर समाधी भंग पावली की व्युत्थान दशेत जीव पुन्हा उपाधियुक्त होतो. परावाणी त्या नाहीशी झाली असे भासणाऱ्या सावलीप्रमाणे नाहीशी झाली असे भासते, परंतु पुन्हा सूर्य संध्याकाळकडे जसा झुकेल तशी लांब लांब होत जाणाऱ्या सावलीप्रमाणे पुन्हा बोधरूपात हजर होते. अशा प्रकारे 4ही वाणी तत्वज्ञानदीप प्रज्वलित करून आपले अस्तित्व नव्या रूपाने जाणवून देतात. त्यामुळे अविद्या जिती असो वा मृत असो, ती बंधमोक्षी घाली बांधोनिया. त्यामुळे यथार्थ बोधाने जे उरते त्याच्याशी या 4ही वाचा शेष रूपाने संलग्न होतात. हाच भस्म रूपाने असणारा ऋणशेष आहे असं ज्ञानदेव पुढे स्पष्ट करत आहेत. अशा प्रकारे ज्ञानदेवानी कापूर, विभूती, कोरडा ओहोळ व मध्यान्हीची सावली हे दृष्टांत परादी 4 वाणींसाठी घेतलेले आहेत. वैखरी वाणी ही प्रत्यक्ष बोलली जाणारी वाणीचे हे स्थूल रूप, मध्यमा, पश्चंती व परा ही वाणींची सूक्ष्म सूक्ष्म होत जाणारी रूपे त्यांनी त्यातून व्यक्त केली आहेत. कापूर स्थूल रूपाने दिसतो, तसे वैखरीचे स्वरूप स्थूल असते. मध्यमा वाणी ही सूक्ष्म देहाची, तिचे सूक्ष्म रूप त्याने विभूतीच्या कणातून व्यक्त केले आहे. पश्चंती ही अधिक सूक्ष्मतर, तिचे रूप त्यांनी वाळलेल्या ओहोळातील पाण्याच्या दृष्टांतानं स्पष्ट केलं. तर परावाणी जी अतिशय सूक्ष्म आहे, तिचे रूप त्यांनी मध्यान्ही अजिबात न दिसणाऱ्या सावलीच्या प्रतिमेतून व्यक्त केलं आहे. पुढे ज्ञानदेव 3 ओव्यामध्ये वाचारुण प्रकरणाचा निष्कर्ष सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.